हॅलो अँड वेलकम टू स्टडी विथ मराठी. आज आपण लेसन नंबर 10 6 फोर्स अँड टाईप ऑफ फोर्स म्हणजे बल आणि बलाचे प्रकार हा लेसन पाहणार आहोत. याच्या आधी आपण लेसन नंबर 9 मोशन अँड टाईप ऑफ मोशन म्हणजे गती आणि गतीचे प्रकार हा लेसन पाहिलेला आहे. तर त्या लेसनमध्ये काही कन्फ्युजन असल्यास तुम्ही याच्या आधी अपलोड केलेले व्हिडिओ पाहू शकता. तर पाहूया फोर्स अँड टाईप ऑफ फोर्स. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे खाली पहा, निरीक्षण करा आणि डिस्कस करा. विल अ बोट मूव्ह अहेड अनलेस पुश विथ द हेल्प ऑफ अन ओर. ही बोट दिसते आपल्याला, एक मुलगा ती बोट एका फळीच्या सहाय्याने चालवत आहे. तर त्या फळीला ओर असं म्हणतो. ते हे ओरच्या मदतीशिवाय किंवा पुश केल्याशिवाय हा मुलगा बोट पुढे ढकलू शकतो का? नाही. तर या मुलानं काय केलेलं आहे, इथं फोर्स लावलेला आहे. हू एक्सर्ट फोर्स टू मूव्ह बुलक कार्ट फॉरवर्ड. पहा कोण फोर्स लावत आहे. बुलक कार्ट म्हणजे बैलगाडीला पुढे नेण्यासाठी. तर बैल पहा हे पण फोर्स लावत आहे, त्याच्यामुळे बैलगाडी पुढे ढकलत आहे. हू मेक्स बॉल मूव्ह ड्युरिंग अ गेम ऑफ फुटबॉल. हाऊ डज इट डायरेक्शन चेंज. तर फुटबॉलची डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा फुटबॉल मूव्ह करण्यासाठी कोण मदत करत आहे. तर पहा इथं फोर्स, मुलगा काय लावत आहे इथं फोर्स. फोर्स म्हणजे बल. Will the wheel go forward if it not push with a stick. तुम्ही मला सांगा का हा व्हील पुढे मूवमेंट करणार आहे का किंवा पुढे चालणार आहे का विदाउट अन हेल्प ऑफ स्टिक. जर या मुलानं स्टिकच्या मदतीशिवाय किंवा स्टिकनं फोर्स नाही लावलं तर ही व्हील पुढे जाणार नाही आहे. तर याचा अर्थ काय आहे की या प्रत्येक गतिविधीमध्ये फोर्स लावण्यात येत आहे. मुलगा बोट चालवण्यासाठी फोर्स लावत आहे. इथं स्पंज फोर्सच्या सहाय्याने दाबण्यात आलेला आहे आणि इथं स्टिक तोडण्यासाठी पण फोर्स लावलेला आहे. इथं मुलगा बॉलला किक करताना पण फोर्स लावतो आहे. हे व्हीलचं मुवमेंट करण्यासाठी पण फोर्स लावण्यात आलेला आहे आणि बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी चालवण्यासाठी पण फोर्स लावण्यात आलेला आहे. वेन वी किक अ फुटबॉल कमिंग आवर डायरेक्शन टुवर्ड अ गोल वी अप्लाय फोर्स इन डे टू डे लाईफ. वी डू मेनी ॲक्शन सच लिफ्टिंग, पुलिंग, रायडिंग बायसिकल and stop it at time, pushing a load, squeezing, bending something, driving vehicle. It is necessary to apply force. आपण रोजच्या डे टू डे लाईफमध्ये खूपशा वस्तू करत असतो, जसं का पुशिंग, लिफ्टिंग, कोणतेही ॲक्शन करणं, बायसिकल चालवणं, ढकलणं, ओढणं किंवा स्क्वीज करणं म्हणजे पिडणं, पुशिंग लोड किंवा ओझं ढकलणं, ड्राईव्ह करणं, व्हेहिकल म्हणजे गाडी चालवणं. तर प्रत्येक वस्तूसाठी आपण काय करत असतो तर फोर्स लावत असतो. फोर्स लावणे म्हणजे बल लावणे. इट इज नेसेसरी टू अप्लाय फोर्स. हे प्रत्येक वस्तूला काय जरुरी आहे, फोर्स जरुरी असते. तर फोर्स इज अप्लाय टू अन ऑब्जेक्ट, पुट इट और पुश इट इन एनी मॅनर. म्हणजे कोणत्याही वस्तूला पुढे ढकलण्यासाठी, मागं येण्यासाठी किंवा वस्तू थांबवण्यासाठी आपण काय करत असतो तर प्रत्येक वेळेस काय करत असतो, आपण फोर्स लावत असतो. नो ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन इट्स ओन. कोणतीही वस्तू स्वतःची पोझिशन, स्वतःची जागा चेंज करू शकत नाही. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. चेंज करू शकत नाही जेव्हापर्यंत आपण त्याला फोर्स लावण्यात नाही जेव्हापर्यंत आपण त्याला कोणताही फोर्स लावला नाही. तर इथं एक कोणती वस्तू ठेवलेली आहे. सपोज करा की हा स्पंज आहे किंवा ही बैलगाडी, याला पुढे मूवमेंट करायचं. आपण फक्त तोंडानं म्हटलं की बैलगाडी तू मूव्ह कर, तर ती मूवमेंट करणार नाही ना. इथं जर गाडीला आपण आपोआप म्हटलंय की गाडी आपोआप म्हटल्यानं ही तुटणार नाही किंवा स्पंज दाबल्या जाणार नाही. किंवा जर एखादी वस्तू खाली ठेवलेली असली तर आपण फक्त तोंडाने म्हणून की त्या वस्तूला म्हटलं की उठ, तर ती उठणार नाही. आपल्याला तिला फोर्स लावा लागणार आहे. तर आपण तिला काय करत असतो, फोर्स म्हणजे बल लावत असतो. फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन. कोणत्याही वस्तूची दिशासुद्धा बदलण्यासाठी पण फोर्स लागतो. बरं आपण तुम्ही एखाद्या वेळेस कोणताही गेम खेळताना, क्रिकेट इमॅजिन करा, क्रिकेट खेळताना आपल्याकडे बॉल येतो, तर बॉलला आपल्याला विरुद्ध दिशेने हिट करायचं असतं. त्यासाठी पण आपण फोर्स अप्लाय करतो. आपल्याकडे येणारा बॉल तुम्ही पाहिलं असेल का, जी बॅटिंग करतो तो
बॉलला हिट करतो, म्हणजे विरुद्ध दिशेने फोर्स लावतो, बॉलची डायरेक्शन चेंज करतो. तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी पण फोर्स लागते. इफ अन ऑब्जेक्ट इन मोशन, कोणतंही ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर त्याची जर डायरेक्शन चेंज मोशनमध्ये असणं म्हणजे गतीमध्ये असणं, गती या लेसनमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर बॉल जेव्हा मोशनमध्ये असतं आपल्याकडे येत असतं, आपण त्याच्यावर फोर्स लावून त्याची डायरेक्शन चेंज करतो. इथं हा मुलगा पण तोच करतोय पहा, फोर्स लावून बॉलची डायरेक्शन चेंज करते. तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा कोणत्याही वस्तूला मूव्ह करण्यासाठी, हलवण्यासाठी काय जरुरी असते? फोर्स. व्हॉट हॅपन व्हेन ही होल्ड 2 एंड्स ऑफ स्प्रिंग अँड पुल इट अपार्ट? काय होते जेव्हा एखादी स्प्रिंग आपण हाताने धरतो आणि ती स्प्रिंग ताणतो किंवा सोडून देतो हाताना? तर व्हॉट हॅपन व्हेन अ ब्लॅकस्मिथ हॅमर और अ रेड हॉट पीस ऑफ आयरन? काय होते जेव्हा एखादं ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, तर लोहार एखाद्या गरम झालेल्या लोखंडावर हातोडीने मारा करतो. गरम झाले पहा, लाल झालेलं, गरम झालेलं एक लोखंडाची वस्तू दिसते इथं. तर काय होते? तर याचं आकार म्हणजे साईज बदलतोय. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप अँड ऑब्जेक्ट. तर कोणत्याही ऑब्जेक्टचा, कोणत्याही वस्तूचा शेप बदलण्यासाठी, आकार बदलण्यासाठी पण फोर्स लागत असतो. फोर्स पाहून घेऊया. पहिला आहे मस्क्युलर फोर्स. तर मस्क्युलर फोर्सलाच आपण स्नायुबळ असं पण म्हणतो, मराठीमध्ये त्याला स्नायुबळ म्हणतात. मसल्स म्हणजे स्नायू. इन ऑल द ॲक्शन शो इन द पिक्चर 10.1 द मुवमेंट टेक प्लेस इन द हेल्प ऑफ बोन्स अँड मसल्स. तर पहा, या चित्रामध्ये आपल्याला जेवढी काही ॲक्शन दिसते तर ही जी मुवमेंट होते ती कोणत्या, ऑल द ॲक्शन 10.1 पहा, इथं चित्र आहे 10.1. कोणतीही ॲक्शन दिसते ना पहा, इथं बॉलला किक करतोय मुलगा, स्पंज दाबतोय, तर प्रत्येक वस्तू एक व्यक्ती करतायत. तर व्यक्ती, मस्क्युलर फोर्स कोणामध्ये असते? तर एखाद्या व्यक्तीमध्ये, कारण आपल्याला ह्युमन बिईंगला मसल्स असतात म्हणून मस्क्युलर फोर्स माणूस, ह्युमन बिईंग अप्लाय करू शकते. इन ऑल द ओकेजन्स, हे प्रत्येक 10.1 मध्ये दिलेले जेवढे एक्झाम्पल आहे त्याच्यात लावलेला फोर्स हा मस्क्युलर फोर्स आहे. अ पर्सन इज पिक्चर अलॉंग साईड लिफ्टिंग द वेट बाय युझिंग अ मस्क्युलर फोर्स. इथं पहा, एक व्यक्ती दिसतोय, हे एक वेट म्हणजे वजन लिफ्ट करून ठेवले आहे ना, धरून ठेवलं आहे. तर कोणता फोर्स लावत आहे? तो मस्क्युलर फोर्स. अ फोर्स अप्लाय विथ द हेल्प ऑफ द मसल इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. डेफिनेशन लर्न करून घ्यायची. तर स्नायूच्या मदतीनं किंवा मसलच्या मदतीनं जे फोर्स लावण्यात येतो, हे ताकद लावण्यात येते, त्यात फोर्सला काय म्हणतो? मस्क्युलर फोर्स. तर फोर्सचा पहिला प्रकार समजलाच असेल. यूज युअर ब्रेन पॉवर बी पाहून घेऊ. ऑफिस टास्क इन डे टू डे लाईफ डू यूज मस्क्युलर फोर्स. आपण आपल्या रोजच्या जीवनात स्नायुबलाचा वापर करून किंवा मस्क्युलर फोर्सचा वापर करून कोणचे काम करत असतो? तर प्रत्येक काम आपण मस्क्युलर फोर्स वापरूनच करत असतो. खेळणे, सायकलिंग करणे किंवा कुकिंग करणे किंवा रीडिंग, प्रत्येक वस्तू म्हणजे कोणतीही वस्तू उचलणे, ठेवणे, तर कोणत्याही कामासाठी आपण मस्क्युलर फोर्सच अप्लाय करतो. सो विदाउट मस्क्युलर फोर्स आपण काही पण करू शकणार नाही. नेक्स्ट आहे मेकॅनिकल फोर्स म्हणजे यांत्रिक बल. वी यूज अ डिफरंट मशीन फॉर डुईंग मेनी टास्क. मस्क्युलर फोर्स इज यूज टू रनिंग सम मशीन्स आर रन बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी और फ्यूल. तर आपण अलग अलग काम करण्यासाठी वेगळे वेगळे यंत्र वापरत असतो किंवा मशीन्स वापरत असतो. मशीन्स लाईक लेटर कॉल्ड द ॲटोमॅटिक मशीन. पुढे यांना ॲटोमॅटिक मशीन्स असं बोलवण्यात आलेलं आहे. पहा, ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपण यंत्राचा वापर करतो, मिक्सर चालवण्यासाठी यंत्राचा वापर करतो किंवा शिलाई मशीन चालवण्यासाठी यंत्राचा वापर करतो. तर म्हणून याला तर या वस्तूवर कोणता फोर्स अप्लाय होतो? हे वस्तू आपण नाही ना करत, हे मस्क्युलर फोर्सच्या मदतीनं नाही होते, यंत्राच्या मदतीनं होते, ॲटोमॅटिकली होते किंवा ॲटोमॅटिक मशीनच्या मदतीनं होते, म्हणून याला मेकॅनिकल फोर्स असं म्हणतो. वॉशिंग मशीन, मिक्सर याचे काही एक्झाम्पल्स आहे. मेक अ लिस्ट ऑफ अनदर सच मशीन. तर असे अजून काही एक्झाम्पल आपण सांगू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करत असतो. द फोर्स अप्लाय बाय मीन्स ऑफ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. डेफिनेशन पाहून घेऊया. तर जो फोर्स मशीनच्या मदतीनं लावण्यात येतो त्याला मेकॅनिकल फोर्स असं म्हणतो. नेक्स्ट आणि थर्ड पाहूया. सगळ्यात मोठा फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला गुरुत्वीय बल असं म्हणतो. तर ग्रॅव्हिटी, पहिली गोष्ट हे पाहून घ्या की ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय कोण करतो? तर आपली पृथ्वी ही खूप मोठा चुंबक आहे. आपल्या पृथ्वीनं प्रत्येक वस्तूला धरून ठेवलेलं आहे. आपण आपल्या पृथ्वीला एका चुंबकासारखं चिपकलेलो असतो. आपली पृथ्वी आपल्यावर प्रत्येक टायमाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो.
तर पृथ्वीनं लावलेल्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. इफ एन ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड अप्लाइंग अ फोर्स रिचेस अ सर्टन हाईट अँड कम डाऊन अगेन व्हाय इज दिस सो. तुम्ही कधी पाहिलं का एखादी वस्तू वर फेकून बॉल जर आपण वर फेकलं तर एका उंचीपर्यंत ते वर जाते आणि त्याच्यानंतर परत ते खाली येऊ लागते. तर असं का बरं होत असेल? तर असं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होत असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीनं जे आपल्याला लावलेला आहे तो फोर्स. तर जेव्हापर्यंत आपण मस्क्युलर फोर्स लावतो बॉल तेव्हापर्यंत वर जाते. तर एक टाईम असा येते का आपण लावलेला फोर्स हा खतम होऊन जातो, इथं तो 0 होऊन जातो आणि त्यावेळेस बॉल परत खालीच्या दिशेने येऊ लागतो. द अर्थ पुल्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ म्हणजे पृथ्वी कोणत्याही ऑब्जेक्टला वस्तूला आपल्याकडे खेचून धरते. इन द फोर्स अप्लाय बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पृथ्वी जे बल लावून वस्तूला आपल्याकडे खिचते किंवा आपल्याकडे ओढते त्या बलला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. इन द पास्ट म्हणजे पहा असे होऊन गेले. सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन 17th century. सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शताब्दीमध्ये 17व्या शतकामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचा शोध लावला आहे. द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन द डायरेक्शन अपोजिट अँड ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड. तर अर्थचा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे हे नेहमी वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. तर त्यामुळेच वर फेकलेली वस्तू खाली पडत असते. हे त्यांनी कसं काय शोधलं? तर यावर एक स्टोरी पण आहे की जेव्हा सर आयझॅक न्यूटन ॲपलच्या म्हणजे सफरचंदाच्या झाडाखाली झोपलेले होते तर एक सफरचंद खाली पडला. तर त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आलं की प्रत्येक वस्तू ही पृथ्वीकडेच का येते? तर तेव्हा त्यांनी शोध लागलं की प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे यासाठी येते का पृथ्वी प्रत्येक वस्तूला ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं ओढत असते म्हणून. तर त्यावेळेस त्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं शोध लावलं. हेन्स द स्पीड ऑफ दॅन ऑब्जेक्ट गोस डिक्रीज टिल द एंड ऑफ बिकम 0. तर आपण जेव्हा कधी कोणतंही पृथ्वीच्या विरुद्ध दिशेनं बल लावतो तर एक टाईम असा येतो का कमी होत जात आपण लावलेला फोर्स खतम होतो आणि प्रत्येक वस्तू खाली येऊ लागते. इन द ऑब्जेक्ट फॉलिंग डाऊन म्हणजे त्यानंतर ऑब्जेक्ट कोणतीही वस्तू खाली येऊ लागते. अँड एनी फर्दर व्हाईल फॉलिंग इट स्पीड गोज ऑन इन्क्रीज ऑल द टाईम ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर खाली पडताना ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे याची स्पीड वाढत असते. पहा बॉल वर जाते आणि एक टाईम असा येते का तो खाली येऊ लागते आणि पहा स्पीड वाढत जाते. खाली येताना बॉलची स्पीड वाढत जाते आणि सगळ्यात हायेस्ट स्पीड अर्थच्या जवळ असते म्हणजे पृथ्वीच्या जवळ असते या बॉलची. तर काही अवघड शब्द पाहून घेऊया. फोर्स म्हणजे बल, टाईप ऑफ फोर्स म्हणजे बलाचे प्रकार, बुलक कार्ड म्हणजे बैलगाडी, अजून नेसेसरी म्हणजे जरुरी, चेंज म्हणजे बदल, शेप म्हणजे आकार, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल, हेल्प म्हणजे मदत, पिक्चर म्हणजे चित्र, लिफ्ट म्हणजे ओढणे, वेट म्हणजे वजन, मेकॅनिकल फोर्स म्हणजे यांत्रिक बल, मशीन्स म्हणजे यंत्र, वॉशिंग मशीन म्हणजे कपडे धुण्याची मशीन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बळ, सेंचुरी म्हणजे शतक, डायरेक्शन म्हणजे दिशा, अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने, डिक्रीज म्हणजे कमी होणे, इन्क्रीज म्हणजे वाढणे. तर अशा प्रकारे आपण फोर्स अँड टाईप ऑफ फोर्स याचा पहिला प्रकार पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब करून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि असेच पुढे नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लेसनच्या पुढच्या पार्टसोबत.